प्रेक्षकांनो, कालचा थरार मी मिस केला, सॉरी. काल दसरा असल्यामुळे मला नाही जमलं. शेवटी सणावाराला महत्त्व द्यावंच लागतं. तर कालचा थरार जबरदस्त होता. या बयोला ती इरा त्रास देत असते दांडिया खेळताना. तुम्ही ते बघितलंच असेल प्रेक्षकांनो. तुम्हाला पुढचा रिव्ह्यू मी देते आहे. बयोला शुभंकर खिडकीत दिसत आहे. शुभंकरांची शुद्ध जागेवर नसते ते, म्हणजे त्यांच्या पायावर नीटसे उभे पण नाही राहू शकत आहे. आरवला वाटतं की ही बयो अशी काय बाहेर पळाली. बयो बाहेर गेली आणि स्पर्धेतून बाद झाली. आणि आता बयो बाबाकडून सगळीकडे शोधत असते शुभंकरांना. तिथे अभिराम येतो तिच्या मागे. ती अभिरामला पण सांगते मी बाबांना इथेच बघितलं. अभिराम म्हणत असतो अगं तुला भात झाला असेल, इथे कशी येतील तुझे बाबा. पण बयो त्याला पटवून देते माझं ऐक अभिराम, मी बाबाला बघितलंय, चल आपण शोधूयात. आणि हे तिघं त्या शुभंकरला शोधायला निघाले. तो दुष्यंत, रमाकांत, गौतमी. दुष्यंत आणि गौतमी रमाकांतला शिव्या घालत असतात गाडीत हलगर्जीपणा केल्यामुळे. रमाकांत म्हणत असतो चुकलं माझं वहिनी, एवढं काय रागवत असा मला. पण आता प्रेक्षकांनो, बयो शोधाशोध करत असताना फायनली तिला सापडलेच शुभंकर. आणि तिने बाबा म्हणून जोरात मिठी मारली आहे शुभंकरांना. आणि बाबा ती कुरवळती आहे त्यांना. बाबा मी तुमची बयो, तुम्ही कसे आहात बाबा, कसे आहात सांगा ना. अभिराम पण तिथे पोहोचलाय. बयो खूप इमोशनल झालेली असते. आता ते नुसते माझी बयो असं म्हणत असतात शुभंकर. पण ते प्रचंड ग्लानीमध्ये आहेत. त्यांना काहीच कळत नाही आहे की ते कोणाला बघतायत, ते काय करतायत. आता ते बयोचा हात सोडून सुद्धा समोर निघून जात असतात. आता ही गौतमी आहे ना, तिने काही गुंडांना शुभंकरांचा फोटो दिलाय आणि याला शोधा असं सांगितलंय. आता रमाकांतमध्ये यांना उगाच हुसकावून लावतो. म्हणजे ॲक्च्युली त्याला वाटतं की शुभंकर समोरच उभा आहे म्हणून हे तिघं मास्क घालून तिथे जातात. पण तो कोणीतरी भलताच माणूस असतो. त्यामुळे गौतमी रमाकांतवरती राग काढून त्याला सटकन तोंडात आणते आणि नीट कामं करत जा, असा हलगर्जीपणा करत जाऊ नका आणि बरंच काही त्याला सुनावते. पण त्यामुळे रमाकांत आता पेटून उठलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. असो, पण त्याचे हात दगडाखाली आहेत ना. आता बयो शुभंकरांना कुरवळत असते माझे बाबा. आणि तिला एकदम 3 असे मास्क घातलेले माणसं दिसत आहेत. बयो म्हणते अभिराम बाबांना कोणीतरी शोधतंय, चल आपण पटकन इथून यांना घेऊन जाऊयात. अभिराम आणि बयो दोघंही शुभंकरांना म्हणजे असं सहारा देत एका झाडाच्या डोलीखाली बसवत आहेत. आणि शुभंकरांना जागं करायचा प्रयत्न करत असते बयो, बाबा उठा ना, काय झालंय तुम्हाला. पण शुभंकरांना मात्र काहीच उमजतच नसतं प्रेक्षकांनो. आता बयो सहज त्यांचा हातात घेते आणि पल्स चेक करते. तर त्यांचे पल्स खूप कमी होत असतात. आता बयोला तिची आई जेव्हा गेली तो क्षण आठवतोय. खरं सांगू प्रेक्षकांनो, तो क्षण अंगावर शहारे आणणारा क्षण होता. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तो अभिनय करण्यात आला होता. अमेझिंग होता प्रेक्षकांनो तो रिव्ह्यू, अमेझिंग. तर आता त्याच पद्धतीने बयोला आता आठवायला लागले की आईचे ठोकेसुद्धा अचानक असे कमी व्हायला लागले होते. तिला तो प्रसंग आठवलाय आणि तिच्याही अंगावर शहारे आलेत. ती बघते की शुभंकरांचे ठोके कमी होत आहेत. ती अभिरामला म्हणते अभिराम काहीतरी करायला हवं आपल्याला, बाबाला दवाखान्यात लवकरात लवकर पोहोचवायला हवं, चल लवकर काहीतरी कर. आता तेवढ्यात प्रेक्षकांनो शुभंकरांना या तिघांनी गाठलेच शेवटी. रमाकांतने, गौतमी आणि काय तो दुष्यंत. पण आता बयो त्यांच्याशी बऱ्याच वेळ फाईट करते आणि अभिराम सुद्धा. पण या दोघांची ताकद शेवटी कमीच पडणार ना. पण आता अभिराम शुभंकरांची शूटिंग काढून ठेवतो जेव्हा ते सापडले. त्यामुळे हा पुरावा त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. तर आता अभिरामला सुद्धा मारहाण करण्यात येते आणि बयोला सुद्धा. बयोचं जोरात डोकं आपटतंय एका दगडावरती. तरीसुद्धा बयो स्वतःला सावरते आणि त्या गाडीच्या समोर आडवी होते की माझ्या बाबांना पुढे न्यायचं नाही आहे, न्यायचं असेल तर माझ्या अंगावरून जा. आणि प्रेक्षकांनो, तो दुष्यंत गाडी चालवतोय त्यामुळे मला असं वाटत नाही की तो बयोच्या अंगावर गाडी घालेल. बघूयात आता काय होतंय ते. बयो वाचलीच आहे अर्थातच, प्रश्नच नाही. पण त्यांनी ना असं दाखवायला नको होतं. ॲटलिस्ट सत्याचा विजय होतो हे या मालिकेत कधी दाखवलंच जात नाही प्रेक्षकांनो. कायम या मालिकेमध्ये गौतमीचाच विजय होतो असंच दाखवलं जातं. त्यामुळे माझा जरा डिसमूड झाला आणि आता असं वाटतंय बरं झालं काल मी रिव्ह्यू दिला नाही. असो, पण आता बयो पोहोचली आहे इराच्या घरी आणि गौतमीवर आळ घेते की तुम्हीच माझ्या बाबांचं काहीतरी बरं वाईट केलंय, मला सांगा नेमकं माझे बाबा आहेत तरी कुठे. पण गौतमी आता बयोवरती हात उचलत असते. पण प्रेक्षकांनो, यावेळी मला असं वाटते की इरा बयोला वाचवेल. कारण आता बयोकडे खूप मोठा प्रूफ आहे शुभंकरांना ती भेटल्याचा. त्यामुळे आता बयोची साथ इरा आणि आरव नक्की देतील असं वाटतंय. खरी अशी अपेक्षा तर आपण करूच शकतो ना की सत्याची साथ कोणीतरी देते आणि या गौतमीला कोणीतरी समोर आणणारे किती दिवस वाचणारे ही. असो, पण आता
नेमकं शुभंकर जेव्हा समोर येतील तेव्हा ते म्हणजे या बयोच्या आईप्रमाणे जातील की काय असं दाखवू नका म्हणा. प्रेक्षकांनो, मी तुम्हाला नेहमी म्हणत असते चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त 30% लोक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बघताय. असं का करतायत? 71% लोकांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही आहे. त्यामुळे मला रोज म्हणावं लागतं की चॅनलला सबस्क्राईब करा. असं करू नका हो प्रेक्षकांनो. मला काहीही प्रॉब्लेम असला तरी, किती अडचण असली तरी मी तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोहोचवायला नेहमीच तत्पर असते. त्यामुळे प्लीज प्रेक्षकांनो, तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येणार नाही आणि मलाही कसा उत्साह येईल सबस्क्राईब केलं नाही तर रिव्ह्यू द्यायला. जे माझे जेन्युइन प्रेक्षक आहेत ते नेहमीच चॅनलला सबस्क्राईब करतात. तुमच्याकडनंही अपेक्षा आहे सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आजचा बयोचा रिव्ह्यू नेहमीच्या वेळेत येईल. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यू. धन्यवाद.